निघून गेलं. काल त्यांनी रात्री एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी फोडून टाकली. आज 2 कार्यकर्त्यांना दुपारी मारहाण केली. नंतर आज एवढी पोरं बोलून कुठून बोलवली, सगळीकडच्या गावामधली, खारबावमधली लोकं बोलवली, सगळ्या 2-4 गावातली लोकं बोलवली आणि 400-500 लोकं डायरेक्ट, मी ऑफिसमध्ये बसलेलो, 10-12 कार्यकर्ते असतील बसलेली, तर डायरेक्ट त्यांनी 400-500 लोकांनी सगळ्यांवर अटॅक केला. त्यात पोलिसांचा मी आभार व्यक्त करतो, कारण पोलिसांनी सगळ्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना 400-500 लोक आणि त्यांनी पोलिसांवरनं पण मारहाण केली आणि पोलिसांवर हातापाई केले. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघत असाल. दुसरीकडे सगळी पोरं तर म्हणजे एक काय बोलतात बदतमीज टाईप ते करत होते आणि त्यांनी दगडफेक करून आणि लोकांना, आमच्या 5-6 लोकांना त्यांनी जसं भेटेल त्यांच्या हातात काय काय असेल सामान, त्या सामानाने त्याला मारहाण केले. ज्या पद्धतीने तुमच्या मुलावरती आरोप केला जातो की त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांसोबत, समर्थकांसोबत त्यांच्या घरावर हल्ला केला. आरोप बघा, मी बोलतो त्यांनी त्याला हे केलं. पहिलं चॅलेंजिंग ग्राउंडवर त्या दोघा पोरांना त्यांनी मारहाण केलं. त्याला तो बघायला गेला, त्याला मारहाण केली. त्यांनी तर त्या कार्यकर्त्यावर नाही केलं. त्याचा कुठे हे आहे का, त्यांनी घरात घुसून कोणाला मारलं आहे का, काय केलं, कोणाला मारलेलं दिसतंय का? तो फक्त तिकडे ते असणारा मिळेल तर दोघा पोरांना पहिलेच मारलं ते 5-6 वाजता. काय वाटतं म्हणजे कुठल्या पद्धतीचं मुद्दाम आता बोलताना जिंकला आहे. ज्याने आमचं काम केलं आहे त्यांना जबरदस्ती त्रास देण्याचं काम. माझ्या एरियात कोण नाही. पहिले पण ते असं त्याचं व्हायचं. एक कोरोना टाईम आपण त्यांना बोलवतो ना, लोक फूड वाटायचे गरिबांना, ते पण वाटून द्यायचं नव्हतं. तर त्याला ही गुरमी आहे का माझ्या एरियात कोणी करावं नाही म्हणून ते हे सगळी हरकत करतं. पण मी बोलतो ना, पोलिसांवर मारण्याची एवढी त्याची हिंमत झाली म्हणजे तो शिकार मोठा बाही झाला ना. साइड